मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं म्हणत देवेंद्र फडणवीस आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। पण नगरसेवक, मुख्यमंत्री, मग उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा मुख्यमंत्री असा थक्क करणारा देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी संयुक्ता सातपुते, साम टीव्ही मध्ये आपलं स्वागत। सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली आहे। त्यामुळे तेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार हे साहजिकच आहे। फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून झाली। ते या संघटनेचे सक्रिय सदस्य होते। वयाच्या 22व्या वर्षी ते नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक झाले आणि 1997 मध्ये वयाच्या 27व्या वर्षी राज्यातील सर्वात तरुण महापौर तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे तरुण महापौर बनले। 1999 मध्ये त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली, जिंकली आणि त्यानंतर सलग 3 विधानसभा निवडणुका त्यांनी जिंकल्यात। 1999 पासून ते महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत नागपूरचे प्रतिनिधित्व करतायत। 2014 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, पण 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस यांना मोठा राजकीय धक्का बसला। मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर भाजप शिवसेना युती तुटली। 23 नोव्हेंबर 2019 रोजी फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ तर घेतली, पण ती फक्त 72 तासांसाठीच। त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं। त्यावेळी फडणवीसांनी विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका पार पाडली। त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली। त्यावेळीच त्यांनी पक्षवाढीवरही भर दिला, ज्याची प्रचिती 2024च्या विधानसभा निवडणुकीत आली। कारण या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक म्हणजेच 132 जागांवर विजय मिळालाय। या ऐतिहासिक कामगिरीचं संपूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीसांनाच जातं आणि म्हणूनच या यशानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा विराजमान होणार आहेत।